आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी येते। मध्य रेल्वेच्या मार्गावरून वाशिंद आसनगाव दरम्यान मालगाडी बंद पडलेली आहे। काही वेळापूर्वीची ही घटना आहे आणि त्याचमुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर च्या वाहतुकीवरती याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वेची कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक त्यामुळे आता विस्कळीत झालेली आहे। निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। निनाद, सध्या काय परिस्थिती आणि वाहतूक सुरळीत व्हायला किती वेळ लागेल? प्राजक्ता, दुपारी 3:30च्या सुमाराशी ही घटना आहे। कल्याणकडून कसाऱ्याकडे एक मालगाडी निघाली होती। मालगाडीचं जे इंजिन आहे ते वाशिंद आणि आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान बंद पडलं आणि त्यामुळे संपूर्ण जी वाहतूक आहे कसाऱ्याकडे जाणारी ती 3:30 वाजताच्या सुमारास ठप्प झाली होती। अजूनही वाहतूक विस्कळीतच आहे। अजूनही ते इंजिन सुरू झालेलं नाहीये। हे एक अतिरिक्त इंजिन कसाऱ्याहून मागून नंतरही मालगाडी ओढून कसाऱ्याकडे नेण्यात येईल अशी सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे। मात्र सध्याची जर परिस्थिती पाहिली तर वाहतूक अजूनही कसाऱ्याकडे जाणारी जी आहे ते पूर्ण विस्कळीत आहे आणि अनेक ज्या गाड्या आहेत त्या कल्याण ते वाशिंदच्या दरम्यान अनेक स्टेशन्सवर तिथे थांबून राहिलेल्या आहेत आणि प्रवाशांना याचा नाहक त्रास या ठिकाणी सोसावा लागतो। निनाद, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।